नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीबीजी द मेक मेंटर. आपण आतापर्यंत 3 ते 4 लेक्चर लॉगरिथम शिकलेलो आहे आणि त्यामध्ये आपण बरीचशी उदाहरणं सॉल्व्ह केलेली आहेत. ती काही इझी होती आणि काही कॉम्प्लेक्स होती. तर आता आपण पुढे अजून कॉम्प्लेक्स अशी गणितं सॉल्व्ह करणार आहोत आणि आतापर्यंत जे आपण फॉर्म्युले यूज केले तेच फॉर्म्युले आपण परत यूज करणार आहोत. तर आजचा एक पहिला सम आहे सॉल्व log x टू द बेस 2 प्लस log x टू द बेस 4 इक्वल टू 2. असं गणित दिलेलं आहे. सॉल्व सांगितलं म्हणजे काय? सॉल्व सांगितलं म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची. ओके, आता हा गणित आहे. आधी गणिताला वाचायचं. काय दिलंय? इकडे बेस 2 आहे, इकडे बेस 4 आहे. ओके, आता लॉग मध्ये अजून एक असते, एक फॉर्म्युला log a टू द b. ह्याला लिहायचं कसं? log a अपॉन log b. हे असं सुद्धा लिहिता येते, हे लक्षात ठेवा. आता हाच रूल आपल्याला इकडे अप्लाय करायचा आहे. इथे काय आहे? log x टू द log 2 प्लस log x अपॉन log 4 इक्वल टू 2. ओके, आपल्याकडे बरेचसे फॉर्म्युले आहेत, पण तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करणार तशी तुम्हाला आयडिया येणार की आता इथे कोणता फॉर्म्युला लावायचा. आता इथे बघा 2 आणि 4 होता, इकडे वरती x आहे, बरोबर आहे. मग मी काय केलं, या x ला वरती ठेवलं आणि बाकीच्या गोष्टी खालती आणल्या, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आणल्या. आता बघा, आता पुढची स्टेप कशी करायची? इथे किती log 2 आहे, इकडे log 4 आहे. आता log 4 च्या जागी मला log 2 आणायचा आहे. 4 म्हणजे काय आहे? 4 इक्वल टू 2 इंटू 2. पण आपल्याकडे log आहे, आपण काय करू शकतो? 2 स्क्वेअर करायचा. का? आपल्याला स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. मी इकडे काय करायचं? log x अपॉन log 2 प्लस log x अपॉन log 2 स्क्वेअर. ओके, आता काय होईल? अजून तिसरा फॉर्म्युला येईल इकडे पॉवरचा. आणि 2 काय आणणार? आपण समोर आणणार. इकडच्या राईट साइडचे 2 तसेच असणार आहेत. log x अपॉन log 2 प्लस log x अपॉन 2 log 2. बरोबर. आता बघा, इकडे किती गोष्टी कॉमन आहेत. log x पण आहे, log 2 पण आहे, आणि इथेही log x आहे आणि log 2 आहे. जसं आपण 10वीला शिकलेलं की कॉमन काढायच्या गोष्टी. ओके, मग आपण कॉमन काय काढणार? log x अपॉन log 2. मध्ये काय राहिला? इकडच्या दोन्ही गोष्टी बाहेर पडल्या म्हणजे इकडे राहिला 1, इकडच्या राहिला म्हणजे वरती 1 आणि खालचे 2 आहेत डिनॉमिनेटरचे, ते तसेच घ्यायचे आणि इक्वल टू 2 करायचं. मग आता या कंसाला सॉल्व्ह करायचं. कंसाला कसं सॉल्व्ह करणार? या दोघांचा गुणाकार. मी लिहितो परत log x अपॉन log 2. 2 प्लस 1, 2 प्लस 1 अपॉन 2. ओके, दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे काय ना, 3/2 आन्सर येणार. 1 प्लस अर्धा म्हणजे किती देणार? दीड. दीड म्हणजे काय असतो? 3/2 असतो. हेही लक्षात ठेवायचं. आता आपल्याला काय मिळालं आन्सर? log x अपॉन log 2 into 3/2 इक्वल टू 2. ओके, आता काय करायचंय? 3/2 आहेत ना, ते या बाजूला न्यायचे. या बाजूला नेताना काय होणार? जे न्यूमरेटरला आहे ते डिनॉमिनेटरला येतील आणि डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला जातील, म्हणजे वरचे डिवाइड होतील आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय होतील. सो log x अपॉन log 2 इक्वल टू 2 into 2 divided by 3, that is equal to 4/3. ओके, आता आपला आन्सर काय आलं? log x अपॉन log 2 that is equal to 4/3. आता काय करायचं? आता सॉल्व्ह करायचं आहे ना. सॉल्व्ह करायला आपल्याकडे फॉर्म्युला काय? एक तर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पाहिजे, नाही तर लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये पाहिजे. इथे 2 आहेत, लॉगॅरिथम log x अपॉन log 2 आहे. आता ह्याला आपण परत पहिल्यासारखं लिहूया. कसं? log x टू द बेस 2, म्हणजे इकडे जसं केलं तसंच इक्वल टू 4/3. आता आपल्याला आन्सर मिळालेला log x टू द बेस 2 इक्वल टू 4/3. ओके, तर आपल्याकडे सर्वात पहिला नियम काय होता?
a raised to x इक्वल टू y, त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म होता log y इक्वल टू x टू द बेस a. आता आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आहे आन्सर. आपण काय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता x च्या जागी y च्या जागी इकडे x आला, x च्या जागी 4/3 आला. थोडं कन्फ्युजन होईल तुम्हाला. ओके, y x डबल असल्यामुळे. तर आता आपल्या डायरेक्ट लॉग फॉर्म मध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं आहे, x फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. मग ह्याला कसं लिहिणार, बेस असतो आपला तो तसाच राहणार. बेसच्या वरती इकडचे अंक येतात. 2⁴/3 इज इक्वल टू x. जसं आर्ग्युमेंटला सेपरेट लिहायचं, बेसलाच लिहायचं ना, इकडची पॉवरला जाणार. ओके, 2⁴/3. आता 2⁴ केलं तर काय होणार, सोबत पहिले मी 2⁴ करतो आणि ⁴ तसाच ठेवतो. 2⁴ आहे 16, 16⁻⁴. ओके, हा तुमचा आन्सर येणार. आता याला दुसऱ्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, x इक्वल टू क्यूब रूट ऑफ 16. 1/3 म्हणजे काय असते, क्यूब रूट. ओके, समजलं आपण काय केलं. आपण काय केलं, इथून हा सिंपल फॉर्म होता, काय केलं, log x अपॉन log 2 केलं. कारण जो बेसला असतो ना तो डिनॉमिनेटरला असतो. हे केलं. नंतर आपल्याला कळलं की इकडे 2 आहेत, पण इथे 2 आणायला काय करावं लागेल याचा विचार केला. मग आपण 2² घेतला. 2² का घेतला, 2² घेतला हे पॉवर ऑटोमॅटिकली इकडे येते, 2 log 2 आन्सर येते. ओके, इथपर्यंत आलं. मग आपल्याला कळलं की log x/2 आणि log x/log 2 दोन्ही ठिकाणी कॉमन आहे, मग तो आपण कॉमन काढला. मग इकडे आला, हे सिंपल गणित केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपल्याला आन्सर मिळालं log x/log 2 3/2, 2 + 1 म्हणजे. आपण इकडे पोहोचलो. मग आपण काय केलं, 3/2 या बाजूला घालवले राईट साईडला. राईट साईडला जाताना काय, न्यूमरेटरची गोष्ट डिनॉमिनेटरला केली आणि डिनॉमिनेटरची गोष्ट न्यूमरेटरला मल्टिप्लाय झाली. ओके, आणि आन्सर आला log x/log 2 इज इक्वल टू 4/3. मग या log x/log 2 ला आपण परत पहिल्यासारख्या फॉर्म मध्ये आणलं, लॉग फॉर्म मध्ये log x टू द बेस 2 इक्वल टू 4/3 आणलं. मग आता याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतं, a⁻x इक्वल टू y, आणि त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म असतो log y टू द बेस a इक्वल टू x. ओके, इकडे आर्ग्युमेंट काय आहे, x आहे, बेस आहे 2 आहे. 2 तसाच लिहिला, आर्ग्युमेंट राईट साईडला लिहिला, आणि इकडे पॉवर 4/3. आता 2⁴/3 केलं. आता 2⁴/3 म्हणजे काय, तर डायरेक्ट सॉल्व नाही करतात. मग आपण आधी काय केलं, 2⁴ घेतले. 2⁴ इज 16. मग 16 इक्वल टू x असं आन्सर लिहिलं. आता 1/3 म्हणजे काय, तर क्यूब रूट, म्हणून आपण लिहिलं x इक्वल टू क्यूब रूट ऑफ 16. जर स्क्वेअर रूट असतं तर ते 3 काढून टाकलं असते, स्क्वेअर रूटला आपण काहीच येत नाही, बरोबर. तेवढे सिंपल तुम्हाला माहिती आहेत. अशा प्रकारे हा गणित सॉल्व्ह केला. कधी गणिताला का आली, त्याला पहिलं ओळखा, त्याला कसं सॉल्व्ह करायचंय आणि ही गणित कशी ओळखता येतील. तर मी तर तुम्हाला ट्रिक सांगेलच, पण तुम्हाला स्वतःला हे करण्यासाठी, ट्रिक समजण्यासाठी खूप सारे गणित सॉल्व्ह करायला लागतील, सर्व एक्सरसाइज सॉल्व्ह करा. तर आपण आता अजून एक उदाहरण घेऊया. तर आता आपण पुढचं सम घेतलेलं आहे. आता इकडे बघा, 12⁻² log 5 टू द बेस 2√3. आता हे 12च्या पॉवरला आहे आणि हे सांगितलं इव्हॅल्युएट करायचं, म्हणजे काय, ते व्हॅल्यू काढायचे. तर मी काय करणार, इक्वल टू x घेणार. पण आता हे सॉल्व्ह कसं करायचं, तर थोडंसं कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. तर आता आपण पाहायचं की ह्याच्यामध्ये काय करता येईल. कधीही बघायचं की ही बेस आहे ना, हा बेस आणि लॉगचा बेस हा इक्वल करता येतो का. आता हे 12 आहे आणि हे 2√3 आहे, तर 2√3 चा स्क्वेअर करून बघा. 2√3 चा आम्ही स्क्वेअर केला तर काय होते, 4 × 3 दॅट इज इक्वल टू 12. मग आपण 12 ला कसं लिहू शकतो, 2√3 चा स्क्वेअर असे लिहू शकतो. हे का करायचं, इकडचा बेस आणि लॉगचा बेस कॉमन होता का बघायचं आणि इकडे जायचं. आता 12 आहे, 12 ला मी काय लिहिणार, 2√3 चा स्क्वेअर, 2√3 चा स्क्वेअर, आणि त्यात पॉवरलाच इकडे लॉग आहे, म्हणजे ह्या स्क्वेअरला ते मल्टिप्लाय होणार, लॉग
5 to the base 2 root 3. मी काय करत होतो, हा आपला इकडचा बेस आणि लॉगचा बेस, पॉवरच्या लॉगचा बेस मी कॉमन करत होतो. ओके, आता पुढे काय करायचं, आता का केलं ते आता लगेच तुम्हाला पुढच्या स्टेप मध्ये कळेल. हे 2 आहेत ना, हे इकडे पॉवरला जायचे. आपला स्टँडर्ड नियम m log n is equal to log n raised to n. ओके, आता हे 2 रूट 3 तसेच आहे ना, 2 रूट 3 रेस्ट टू लॉग, इथे 5 चा स्क्वेअर झाला आणि 2 रूट 3 सेम झाले. ओके, दोन्ही कॉमन झाले. आता हा कोणता फॉर्म आहे, हा आहे a raised to x. ओके, a raised to x चा फॉर्म आहे. आता याला आपण बघूया कसं कन्वर्ट करता येते. आता मी पहिल्यांदा घेतलेलं हे इक्वल टू x घेतलेलं, मी याला x घेऊ शकतो. ओके, आता काय करायचं, आता आपण करूया की a raised to x चा फॉर्म्युला आहे, त्याला आपण लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. हा काय आहे, सपोज हा a आहे, ही होल थिंग x आहे आणि हा झाला तुमचा a raised to x equal to y. ओके, म्हणजे ह्याला मी y केला. आता तुम्ही x ला y धरला तर तुम्ही कन्फ्युज होतील. दुसरा हे घेतो, हा a आहे, हा x आहे आणि हा y आहे. ओके, हे लॉगरिथम. इकडे काय होतं, a raised to x equal to y log y to the base a equal to x. आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ओके, लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, आता log y करणार काय होणार आहे, log x to the base a. a काय आहे, 2 root 3 इक्वल टू, हे या बाजूला येणार log 5 स्क्वेअर 2 root 3. ओके, तर आता काय होणार, इथे log 2 root 3 आहे, इथे पण इथे log to the base 2 root 3 आहे, इथे पण log to the base 2 root 3 आहे. दोन्ही ठिकाणचा बेस सेम असल्यामुळे आपण दोन्ही ठिकाणचा लॉग काढू शकतो. ओके, मग असं समजा की इकडचा लॉग काढलेला आहे, एलिमिनेटिंग द लॉग. ओके, मी लॉग काढून टाकतो. मी काढून टाकल्यावर काय होणार, ही जी व्हॅल्यू आहे x आणि ही 5 स्क्वेअर, ती व्हॅल्यू होणार x इक्वल टू 5 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 25. हे झालं तुमचं ॲज अ आन्सर 25. ओके, परत एकदा बघूया आपण काय केलं. सम होता, सम जरा कॉम्प्लेक्स होता. 12 raised to log 5 to the base root 2 root 3. आता बेसला 2 root 3 आलेला, इकडे 12 आलेलं. ओके, तर मी काय केलं, पहिल्यांदा आपला कॉमन बेस आणि वरच्या लॉगचा बेस म्हणजे पॉवर मधला लॉगचा बेस कॉमन करायचा प्रयत्न केला. ओके, इकडे एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, a raised to log x to the base a equal to x. हा स्टँडर्ड फॉर्म्युला दिलेला आहे. तर स्टँडर्ड फॉर्म्युला आला कसा, त्यासाठी मी इकडचं एक्सप्लेनेशन केलं. ओके, तर तुम्ही इकडे डायरेक्ट आन्सर लिहू शकले असते, पण तो फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा तो फॉर्म्युला आला कसा हे बघा. मग इकडे काय केलं, ह्या फॉर्म्युलामध्ये ए आणि ए कॉमन करायचं होतं, म्हणजे आपला मेन बेस आणि वरच्या पॉवरच्या लॉगचा बेस. ओके, मग हे 2 root 3 करण्यासाठी विचार केला की 2 root 3 चा स्क्वेअर केला. 2 root 3 चा स्क्वेअर काय आहे, 12 आला. म्हणजे या 12 ला आपण लिहू शकतो 2 root 3 चा स्क्वेअर. इथे स्क्वेअर केल्यावर काय होणार, हे लॉगच्या इकडे जाणार, इकडे पॉवरला जाणार, इकडे पॉवरला गेले. मग बघितलं की आपण इकडे बेस कॉमन आहे, बेस कॉमन आहे. मग आपण काय केलं, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे a raised to x equal to y, त्याला log y to the base a equal to x मध्ये कन्वर्ट करायचं होतं, बरोबर आहे. मी इथे काय केलं, log x to the base 2 root 3 equal to log 5 square divided by 5 square to the base 2 root 3. मग हा काय, log आणि log कॅन्सल करून टाकला, आपण इलिमिनेट केलं.
म्हणून x इक्वल टू 5 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 25. ओके, कळलंय तुम्हाला? हा फक्त फॉर्म्युला थोडा कॉम्प्लेक्स आहे, बाकी काय. ह्याच फॉर्म्युला आता मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. हा काय a रेज टू x इक्वल टू y च्या फॉर्म मध्ये आहे. ह्याला कसं लिहिणार? log x टू द बेस a इक्वल टू log x टू द बेस a. ओके, म्हणून हे इक्वल टू x केलेलं आहे, बाकी काय नाही. तर आपण अजून थोडीशी गणित सॉल्व्ह करूया. तर आता आपण पुढचा सम घेतलेला आहे. प्रूव्ह दॅट log a टू द बेस b into log b to the base c into log c to the base a equal to a. ओके, मग अशा वेळी आपण काय करतो? प्रूव्ह दॅट केल्यावर ही LHS घेतो, LHS. ओके, LHS काय आहे? परत लिहितो मी, log a to the base b log b to the base c into log c to the base a. पण आता बघा याला प्रूव्ह कसं करायचं. एक लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला आहे, log a to the b equal to log a upon log b. ओके, म्हणजे आपला जो बेस असतो ना, तो ऍक्च्युअली न्यूमरेटरला log b log असतो त्याचा. म्हणजे log a to the base b ला आपण काय लिहिणार? log a डिवाइड बाय log b. तसंच या तिघांनाही करायचं आहे. काय होणार इकडे? log a upon log b into log b upon log c into log c upon log a. ओके, मग आता काय होणार? इथे तुम्ही बघा, log a न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला पण आहे. मग हे कट होणार, एक कट झाला, log b कट, log c कट होणार. मग आन्सर काय ना? 1. दॅट इज इक्वल टू RHS. तुम्ही लिहू शकता हेन्स इट इज प्रूव्ड. ओके, इझी होतं, एकदम इझी, फक्त एकच फॉर्म्युला आपण वापरतो. ओके, आता आपण नेक्स्ट सम सॉल्व्ह करूया. तर आता आपण पुढचा सम घेतलेला आहे. प्रूव्ह दॅट log a टू द बेस b into log b to the base c into log c to the base a equal to a. ओके, मग अशा वेळी आपण काय करतो? प्रूव्ह दॅट केल्यावर ही LHS घेतो, LHS. ओके, LHS काय आहे? परत लिहितो मी, log a to the base b log b to the base c into log c to the base a. पण आता बघा याला प्रूव्ह कसं करायचं. एक लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला आहे, log a to the b equal to log a upon log b. ओके, म्हणजे आपला जो बेस असतो ना, तो ऍक्च्युअली न्यूमरेटरला log b log असतो त्याचा. म्हणजे log a to the base b ला आपण काय लिहिणार? log a डिवाइड बाय log b. तसंच या तिघांनाही करायचं आहे. काय होणार इकडे? log a upon log b into log b upon log c into log c upon log a. ओके, मग आता काय होणार? इथे तुम्ही बघा, log a न्यूमरेटरला आहे, डिनॉमिनेटरला पण आहे. मग हे कट होणार, एक कट झाला, log b कट, log c कट होणार. मग आन्सर काय ना? 1. दॅट इज इक्वल टू RHS. तुम्ही लिहू शकता हेन्स इट इज प्रूव्ड. ओके, इझी होतं, एकदम इझी, फक्त एकच फॉर्म्युला आपण वापरतो. ओके, आता आपण नेक्स्ट सम सॉल्व्ह करूया. तर आता आपण अजून एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. न्यूमेरिकल दिलेला आहे, सॉल्व्ह द इक्वेशन log x plus 6 डिवाइड बाय log x इक्वल टू 2. आता सॉल्व्ह करायचं म्हणजे काय? आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. x ची व्हॅल्यू काढताना काय करायचं? आता पहिल्यांदा log x आहे ना, हे राईट साइडला घेऊन जायचं. राईट साइडला घेऊन गेला काय होते? मल्टिप्लिकेशन होते. मग आता काय होणार? log x plus 6 इक्वल टू 2 इंटू log x. ओके, आता 2 इंटू log x ला आपण काय करतो? त्याला नेते इकडे पॉवरला. आन्सर येणार log x plus 6 इक्वल टू log x स्क्वेअर.
आता दोन्ही ठिकाणी लॉग आहे, मग आपण काय करू शकतो, इलिमिनेटिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, असं करतो. मग इकडे आन्सर काय येतो नेक्स्ट स्टेपचं, x + 6 = x². आता हा काय झाला, क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला. ओके, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॉर्म कसं करायचं, आता x² आहे, या दोन गोष्टी या बाजूला न्यायच्या, आन्सर येणार x² - x - 6 = 0. मग आता आपल्याला काय करायचं, रूट्स काढायचे. रूट्स कसं काढतात, इथे आता 1 आहे. ओके, सपोज x1 आणि x2 हे दोन रूट्स आहेत, तर x1 - x2 = -1 आला पाहिजे आणि x1 × x2 = -6 आला पाहिजे. मग 6 कोणाचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतो, एक तर 1 × 6, तर 1 × 6 केलं तिकडे आन्सर 1 नाही येणार, ते 1 - 6 अराउंड 5 येईल. मग नेक्स्ट काय येतो, 2 × 3 येतो. मग 2 × 3 केलं, 2 × 3 केलं, आन्सर येतो 6, बरोबर आहे. आणि मग एकाला मायनस केलं तर -6 आन्सर येईल, आणि 3 - 2 केलं तरी आन्सर 1 भेटेल. आता इकडे मायनस आहे, म्हणजे आपल्याला मोठ्याला मायनस द्यायचं आहे, म्हणजे x² - 3x + 2x = 0. सॉरी, -6 = 0. हे तुम्ही 10वीला केलेलंच आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यावर दुसरी व्हिडिओ बनवेल क्वाड्रॅटिक इक्वेशनवर. तर ह्याच्यात काय, x कॉमन निघेल, x - 3 प्लस 2 कॉमन काढले, x - 3 = 0. आता आपण काय करणार, इथे काय येणार, x - 3 × x + 2 = 0. मग आता काय करणार, दोन रूट काढायचे, x - 3 = 0 करणार, x = 3. हा झाला पहिला रूट. दुसरा काय आहे, x + 2 = 0, x = -2. हा झाला दुसरा रूट. पण आता बघायचं, आता यातला कोणता रूट घ्यायचा, इथे log x आहे, आणि मग काय होईल, log -2 होईल, which is not defined. ओके, त्याचा आन्सर नाही येणार. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, x = 3. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. म्हणजे सॉल्व्ह करायला दिलं होतं हे log x + 6/log x = 2. मग पहिल्यांदा आपण काय केलं, डिनॉमिनेटर जे log x राईट साइडला लिहिले, राईट साइडला जाताना ते मल्टिप्लिकेशन झाले. इथे आपण काय केलं, पॉवरचा फॉर्म्युला यूज केला, दोन्ही इकडचे दोन पॉवरला लिहिले, देन इलिमिनेट केलं आपण लॉग. इलिमिनेट केलं काय होते, आपल्याला x + 6 = x² मिळतो. हा आपल्याला कळलं की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, जे आपण 10वीला आधी शिकलेले आहोत. मग त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं, हे त्याचे रूट फाइंड आउट केले कोणते येतील. ओके, इकडे आपल्याला कळलं की -3 आणि +2 रूट येणार आहे. मग इकडून आपण काय केलं, इकडून x कॉमन काढलं, इकडून 2 कॉमन काढलं, आपल्याला आन्सर काय मिळाला, x - 3 × x + 2 = 0 मिळालं. म्हणजे x - 3 = 0, x = 3 आन्सर आलं, आणि दुसऱ्याला x = -2 आलं. दोन रूट मिळाले. पण log of -2 नॉट डिफाइन असते, त्यामुळे आपल्याला आन्सर काय घ्यायचंय, x = 3 घ्यायचंय. ओके, इझी होतं. तर आतापर्यंत आपण 3 ते 4 गणितं सॉल्व्ह केली, काही कॉम्प्लेक्स उदाहरणं सॉल्व्ह केली. तर आपण पुढच्या भागात अशीच कॉम्प्लेक्स उदाहरणं अजून सॉल्व्ह करूया लॉगरिथम. मग आपण जे एक्सरसाइज मध्ये अनसॉल्व्ह आहेत गणित ती आपण घेऊयात पुढच्या भागात. आणि तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत बसा आणि तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बाकीचे जे सॉल्व्ह गणित आहेत तीही बघा, त्यावरून तुम्हाला अजून बुद्धीला चालना मिळेल, ट्रिक्स समजतील. ज्या मी काही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत मध्ये मध्ये त्याही अप्लाय करायचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, ज्याचं नाव आहे PVG द मेक मेंटर. तर आता पुढच्या भागात आपण पुन्हा नवीन उदाहरणासकट भेटूया. टाटा.